Hello student. In last lecture we have gone through the different processes and the topic which we are going to discuss in upcoming lecture, that is mean of transport, plant water relations, long distance transport of water, then the process known as transpiration, uptake of mineral and nutrients, and the most important thing, phloem transport, that is flow from source to sink. These points we are going to discuss in the present lecture. Now what is mean of transport or means of transport? Say for example, when we want to go for some cities, say for example आपल्याला जर दिल्ली जायचं असेल तर आपण दिल्लीला जाण्यासाठी कोणत्या कोणत्या मार्गाने जाऊ शकतो. जसं की आपण बसने जाऊ शकतो, बट इट इज नॉट नेसेसरी टू गेट द डायरेक्ट बस फ्रॉम हिअर सपोज. याचा अर्थ असा आहे की आपल्याला डायरेक्ट बस मिळणार नाही, आपल्याला वेगवेगळ्या पार्टमध्ये बसेस बदलून तिथपर्यंत पोहोचावं लागेल. दॅट इज वन मीन ऑफ ट्रान्सपोर्ट. सेकंड ट्रान्सपोर्ट आहे यूजिंग दी रेल्वेज. रेल्वेमध्ये बसायचं तिकीट काढून आणि दिल्लीपर्यंत पोहोचायचं. द थर्ड इज बाय एरोप्लेन. आपण एरोप्लेननी पण जाऊ शकतो, आणि जर फारच परिस्थिती वाईट असेल, पैसे नसतील, तर आपण पायीसुद्धा दिल्लीपर्यंत जाऊ शकतो, बट द टाईम मॅटर्स. तर हे झाले मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट वेन वी टॉक अबाउट दी ह्युमन बीइंग्स और आपल्याबद्दल जेव्हा विचार करू. इथे मीन ऑफ ट्रान्सपोर्ट काय आहे? प्लांट्समध्ये आपल्याला बघायचं आहे की पाणी झाडामधून ज्या रूट्समध्ये ॲब्सॉर्ब झालं होतं तिथून ते वरपर्यंत कसं जातं, त्याला काय लागतं, दॅट इज इन्क्लुडेड इन दिस मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. म्हणजे कशामुळे पाणी जमिनीमधून झाडांमध्ये येईल आणि झाडांमधून ते वरच्या टिप पोर्शनपर्यंत किंवा झाडाच्या टोकापर्यंत ते ट्रान्सपोर्ट केल्या जाईल. दॅट इज रिक्वायर्ड टू बी कन्सिडर्ड इन द मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. नाउ अंडर दिस मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट पम्प्स molecule through the cell membrane against the concentration gradient. This is the one mean of transport. Second, passive transport. मग बेसिकली आपण असं म्हणू शकतो की ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट हे दोन प्रकारचे सिस्टीम आहे. नाउ ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट युटिलायझेस सेल्युलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP अँड द पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट डज नॉट रिक्वायर्ड सेल्युलर एनर्जी. मग आता याचे एक्झाम्पल काय आहे? एंडोसायटोसिस, एक्झोसायटोसिस, सिक्रिशन ऑफ सबस्टन्सेस इंटू ब्लड स्ट्रीम, सोडियम पोटॅशियम पंप आर द टाइप्स ऑफ ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. whereas diffusion, facilitated diffusion, osmosis are the types of passive transport. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन टाईपचे ट्रान्सपोर्ट आहेत. दॅट आर द टू मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. जसं आपण बघितलं की दिल्लीला जायचं असेल तर आपण पायी जाऊ शकतो, आपण बसनी जाऊ शकतो, आपण प्लेननी जाऊ शकतो. तसं वॉटर ट्रान्सपोर्ट करायसाठी प्लांट्समध्ये एक दोन प्रकारच्या सिस्टीम आपण वापरतो, किंवा आपण म्हणण्यापेक्षा प्लांट वापरतो. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरतात आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरतात. आता बघा, वरच्याच लाईनला दिला आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट पंप्स अँड हिअर पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट अलाउज. या दोनचाच अर्थ असा आहे की ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट जे असतं त्या ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये एनर्जी लागत असते. जसं की आपल्याला समजा 5व्या मजल्यावर पाणी न्यायचं आहे, तर काय करावं लागेल? मोटर लावावं लागेल, बटन दाबावं लागेल, इलेक्ट्रिसिटी बटन प्रेस करावं लागेल, आणि इलेक्ट्रिक जेव्हा त्या पंपला देऊ तेव्हा पाणी एका जागेवरनं 5व्या मजल्यापर्यंत ट्रान्सपोर्ट केलं जाईल. त्याला आपण म्हणू साध्या भाषेत ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. दुसरी पद्धत आहे, आपल्याकडे जर पंप नसेल, ठीक आहे, पंप आणला, पण इलेक्ट्रिसिटी नसेल, ठीक आहे, आणला, पण MSEBीने लाईट बंद केली, काय होईल? पंप चालणार नाही. मग अशा वेळेला पाणी तर आपल्याला पाहिजे. मग आपण काय करणार? बकेटीनी पाणी घेऊन वरपर्यंत जाणार. मग वरपर्यंत पाणी हाताने नेत असल्यामुळे इथे इलेक्ट्रिक एनर्जी लागली का? नाही, एनर्जी इथे इलेक्ट्रिकची लागली नाही. त्याला आपण साध्या भाषेत पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणू. पण इथे ह्युमन एनर्जी लागली, पण इलेक्ट्रिक एनर्जी न लागल्यामुळे आपण त्याला पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणतो आहे. तसंच इथे आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट जे आहे, ते ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट जिथे जिथं होतं तिथं ATP नावाची एनर्जी यूज केल्या जाते, आणि जिथे जिथे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट होतो तिथे कुठल्याही प्रकारची एनर्जी लागत नाही, कुठल्याही प्रकारची रिक्वायरमेंट एनर्जीची नसते. मग होतं काय नेमकं? व्हॉट विल हॅपन इन दिस टू ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट?
Active transport allows molecule to pass cell membrane disturbing the equilibrium established by the diffusion. म्हणजे इथे काय होतं तर आपण एनर्जी दिल्यामुळे इथे मॉलिक्युल्स मूव्ह होतात अँड दॅट्स वाय इट इज डिस्टर्बिंग द इक्विलिब्रियम. Here in a passive, a dynamic equilibrium of water, nutrient, gases and waste are maintained between cytosol and extracellular environment of that particular cell. तर हा बेसिक डिफरन्स आहे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशनमध्ये. अजून काय आहे याच्यामध्ये तर आयन्स, लार्ज प्रोटीन्स, कॉम्प्लेक्स शुगर्स अँड सेल्स आर ट्रान्सपोर्टेड. म्हणजे याच्यामधनं लार्ज पार्टिकल, लार्ज प्रोटीन, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर, शुगर्स यांना ट्रान्सपोर्ट केलं जातं. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय होतं तर पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट वॉटर सोल्युबल मॉलिक्युलला फक्त घेऊन जातं. आता नॅचरल आहे की आपल्याला समजा एक मोठी टाकी 5व्या मजल्यावर ठेवलेली आहे ती भरायची, तर सोपी पद्धत आपल्याला ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे. बटन दाबली, एनर्जी पटापट ट्रान्सपोर्ट झाली. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टनी आपल्याला शक्य होणार नाही, थोड्या अमाऊंटमध्ये आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो. तसंच इथे आहे, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट एनर्जी यूज करतं आणि त्याच्यामुळे लार्ज पार्टिकल्स जे आहेत त्या लार्ज पार्टिकलला ते ट्रान्सपोर्ट करू शकतं. पण पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट एनर्जी यूज करत नाही, म्हणून छोटे मॉलिक्युल्स जे आहेत जे वॉटरमध्ये किंवा म्हणून डिझॉल्व होतील, जसं की काही गॅसेस आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारचे आयन्स आहेत जे की मोनोसॅकॅराइड्स आहेत, जे की छोट्या साईजचे आहेत, त्यांना आपण या पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमधून ट्रान्सपोर्ट केल्या जाऊ शकतो. दी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट रिक्वायर्ड एंट्रान्स ऑफ लार्ज इनसोल्युबल मॉलिक्यूल इन टू द सेल. म्हणजे जोपर्यंत हे मॉलिक्यूल सेलच्या मध्ये जात नाही, ट्रान्सपोर्ट केल्या जात नाही, तोपर्यंत ट्रान्सपोर्टेशन होऊ शकत नाही. allows the maintenance of a delicate homeostasis between the cytosol and extracellular fluid. म्हणजे इथे अशा प्रकारची काही गरज पडत नाही, छोटे मॉलिक्युल्स ट्रान्सपोर्ट होणार आहे त्याच्यामुळे तिथे ते इझिली ट्रान्सपोर्ट केल्या जातात बाहेरून आतमध्ये. Now what is the different parameters which is required to be discussed under this transportation, that is ॲक्टिव्हला आपण ए म्हटलं आहे, ॲक्टिव्ह ALH, ATP, अ लार्ज अँड एंडोसायटोसिस. हे झालं एक शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवण्यासाठी. तसं इथे पॅसिव्ह PHL, देन P0 ATP, इथे ATP लागत नाही. स्मॉल अमाऊंट ऑफ और स्मॉल स्ट्रक्चर्स आर ट्रान्सपोर्टेड इन पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. आणि एक्झाम्पल इथे दिलं आहे डिफ्युजन. सो दिस इज नथिंग बट दी वॉट एवर वी हॅव स्टडीड दॅट ॲबस्ट्रॅक्ट इज गिवन. म्हणजे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हला लक्षात काय ठेवायचं तर ॲक्टिव्हला म्हणायचं A आणि पॅसिव्हला म्हणायचं P. तर ALH म्हणजे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, देन PHL म्हणजे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आहे, त्याच्यामध्ये इथे ATP लागते, इथे ATP 0 लागते, इथे लार्ज अमाऊंट ऑफ किंवा लार्ज स्ट्रक्चर मूवमेंट होते, इथे स्मॉल स्ट्रक्चर मूवमेंट होते. एंडोसायटोसिस त्याचं एक्झाम्पल आहे आणि डिफ्युजन हे पॅसिव्ह टाईपचं एक्झाम्पल आहे. सो दिस इज द बेसिक स्ट्रक्चर. नाऊ इन लास्ट लेक्चर वी हॅव गॉन थ्रू दिस डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय आपण बघितलं होतं. तर इथे बघा डिफ्युजनमध्ये काय होतं, अ स्पॉन्टेनियस मूवमेंट फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. हा एक बीकर आहे, बीकरमध्ये आपण पाणी भरलं आणि आता बघा हे जे बीकर आहे याच्यामध्ये पाणी आहे, पाण्यामध्ये आपण एक ड्रॉप कलरचा टाकला. ओके, वी हॅव ॲडेड द ड्रॉप ऑफ कलर, एक ड्रॉप. तर थोड्या वेळाने जर बघितलं तर आपला पाण्याचा कलर हा चेंज होऊन जातो. ठीक आहे, किंवा इंडिकेटर टाकलं, इंडिकेटरमुळे पाण्याचा किंवा त्या रिॲक्शन होते आणि तिथला कलर चेंज होतो. तर या प्रोसेसला आपण डिफ्युजन म्हणू शकतो. ठीक आहे, आता डिफ्युजन कसं होते तर त्याचं डिटेल इथे बघू. हे एक चेंबर आहे, या चेंबरमध्ये एक मेम्ब्रेन आपण लावला आहे ऑरेंज कलरचा आणि आता एका चेंबरचे 2 पार्ट झाले. सो दिस वन इज द पार्ट A अँड ऑन द अदर हँड यू कॅन सी द पार्ट B इज देअर. तर A आणि B असे 2 पार्ट आता एका चेंबरचे झाले. A चेंबरमध्ये आपण काही मॉलिक्यूल सोडले
ठीक आहे. आता ए आणि बीच्या मध्ये जो पार्टिशन आहे दॅट इज सेमी परमेबल मेम्ब्रेन. आता बघा एमध्ये आपण काही लिक्विड आणि त्याच्यामध्ये काही पार्टिकल्स आपण ॲड करून टाकलं होतं, म्हणजे त्याचं काही पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन आहे. तर तुम्ही इथे बघाल की एचं काहीतरी साईडचं काहीतरी कॉन्सन्ट्रेशन दिसतं आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिसतं आहे. आणि बीमध्ये तुम्हाला दिसते आहे की बीमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन नाही आहे, कारण तिथे मॉलिक्यूलच नाही आहे, फक्त पाणी आहे, किंवा आपण असं म्हणू तिथे कुठल्याही प्रकारचं मॉलिक्यूल नाही. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कुठे हाय आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन इज इन अ ए. या एमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला हायर कॉन्सन्ट्रेशन दिसतं. बीमध्ये जर बघितलं तर आपण कॉन्सन्ट्रेशन काय आहे, लो आहे. तर ए कॉन्सन्ट्रेशन इज हॅविंग हाय, बी इज हॅविंग लो. डिफ्युजनमध्ये काय होतं, हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे मूवमेंट होते. मग काय होईल, हे जे मॉलिक्युल्स आहेत त्या सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून बीकडे मूव्ह व्हायला सुरू होते. सो इट विल मूव्ह फ्रॉम ए टू बी. मग आता असे एक एक मॉलिक्यूल तिकडे ट्रान्सपोर्ट होईल, इकडनं निघेल तो आणि तिकडे ट्रान्सपोर्ट होईल. अप टिल नाऊ इट इज व्हेरी गुड. आता असं लक्षात घेऊ की हे ठीक आहे, इकडनं मॉलिक्यूल तिकडे गेले आहे. आता कुठपर्यंत ही प्रोसेस चालेल, कधीपर्यंत ही प्रोसेस होईल, तर जोपर्यंत दोन्हीचं इक्विलिब्रियम म्हणजे दोन्हीकडे असलेले मॉलिक्यूल हे सेम होत नाही तोपर्यंत ही मूवमेंट चालूच राहील. म्हणजे एपासनं बीपर्यंत ही मूवमेंट चालू राहील. जेव्हा दोघांचंही इक्विलिब्रियम सेम होईल, दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन सेम होईल, तेव्हा ही प्रोसेस थांबेल. या प्रोसेसला म्हटलं जातं डिफ्युजन प्रोसेस. समजलं. मूवमेंट ऑफ मॉलिक्यूल फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन इज नोन ॲज डिफ्युजन. समजलं एवढं. ही झाली डिफ्युजन. आता दुसरी प्रोसेस किंवा त्याच्या आधी बघू आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिफ्युजन. म्हणजे डिफ्युजनची काय कॅरेक्टर्स आहेत, कशामुळे डिफ्युजन होतं, कशासाठी डिफ्युजन होतं, दॅट वी आर गोइंग टू. इट्स अ फ्री प्रोसेस. डिफ्युजन जी आहे ती फ्री प्रोसेस आहे. हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन मॉलिक्यूलचं मूवमेंट होते. फ्री प्रोसेस म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रिक्वायरमेंट नाही एनर्जीची. याच्यामध्ये स्मॉलर मॉलिक्यूल जे आहेत तेवढे फक्त काय होतात, मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट होतात. आणि इट विल ट्रान्सपोर्टेड फॉर द शॉर्ट डिस्टन्स. लॉंग डिस्टन्ससाठी डिफ्युजन नावाची प्रोसेस ही कामाची नाही किंवा होत नाही. स्लो प्रोसेस आहे आणि इट इज टेम्परेचर डिपेंडंट. म्हणजे टेम्परेचर कमी किंवा जास्त झालं तर कॉन्सन्ट्रेशन याचं किंवा ही पद्धत जी आहे ती कमी जास्त प्रमाणात होऊ शकते. नॉट डिपेंडंट ऑन लिव्हिंग सिस्टीम. कुठल्याही लिव्हिंग सिस्टीमवर ही डिपेंडंट नाही. डिफ्युजन ऑकर्स इन गॅसेस अँड लिक्विड्स. सॉलिडमध्ये डिफ्युजन होत नाही. डिफ्युजन हे फक्त गॅसेस आणि लिक्विड्समध्ये होतात. आता याचं एक सोपं उदाहरण द्यायचं डिफ्युजनचं तर बघा, आपण एखाद्या मंदिरात जातो किंवा एखाद्या व्यक्तीने अगरबत्ती म्हणू आपण, उदबत्ती जर लावली तर त्याचा वास हा दुसरीकडे पसरत जातो. किंवा असं म्हणू आपण की आपण उभा आहे आणि एक सेंट लावलेला किंवा स्प्रे लावलेला एखादा विद्यार्थी आपल्या समोरून गेला, स्प्रे त्यांनी कमी नाही खूप जास्त ओतून आला आहे अंगावर, असा विद्यार्थी जर आपल्या समोरून गेला तर आपल्याला वास येतो त्या स्प्रेचा. तर हा जो वास असतो हा कोणत्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचतो, तर ती पद्धत म्हणजे डिफ्युजन. म्हणजे एका ठिकाणी ठेवलेलं जे काही मटेरियल आहे त्याचा हळूहळू सुगंध दुसरीकडे पसरत जातो. ही पद्धत म्हणजे डिफ्युजनची प्रोसेस. आणखी दुसरं उदाहरण द्यायचं तर रूम फ्रेशनर्स असतात. आजकाल ॲटोमॅटिक रूम फ्रेशनर्स आले जे की आपण एका कोपऱ्यात ठेवलेले असतात आणि आफ्टर अ पर्टिक्युलर टाईम, से फॉर एक्झाम्पल 10 minutes, 20 minutes, 30 minutes, it will automatically spray some or inject some material in the environment. मग गॅस म्हणू आपण किंवा फ्युम्स म्हणू किंवा लिक्विड म्हणू, हे गॅस फ्युम्स लिक्विड हवेमध्ये सोडल्या जातात आणि मग हळूहळू हे जे काही गॅसेस आहेत किंवा हे जे काही लिक्विड आहे फ्युम्स आहे हे पूर्ण त्या रूममध्ये ऑक्युपाय होतात. तर हे ऑक्युपाय होणे म्हणजे काय आहे, डिफ्युजन प्रोसेस. दुसरं कन्सिडर करा की आपल्या इथे कपडे धुतले आहेत आणि कपड्यांना आपण नीळ देण्यासाठी निळीचे 2 ड्रॉप त्या पाण्याच्या बकेटमध्ये टाकतो आणि त्याच्याकडे जर आपण बघितलं तर थोड्या वेळाने आपल्याला दिसतं की नीळ त्या पाण्यामध्ये मिक्स झालेली आहे. इट इज नथिंग बट द प्युअर एक्झाम्पल ऑफ डिफ्युजन. म्हणजे पाण्यामध्ये ते डिफ्यूज होऊन जातात, मिक्स होऊन जातात. दॅट इज नोन ॲज दी डिफ्युजन प्रोसेस.
Now the second type is there, that is known as facilitated diffusion. आता नावच सांगतं फॅसिलिटेटेड म्हणजे सगळ्यांसाठी नाही तर काही पर्टिक्युलर लोकांसाठी पर्टिक्युलर मॉलिक्यूलसाठी असलेली पद्धत. फॅसिलिटेटेड डिफ्युजन ऑकर्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. डिफ्युजन आहे म्हणजेच काय होईल, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन होईल. Depends on the size of molecule, depends on the solubility in plants or lipids, then facilitated by protein. हा जो काही facilitated diffusion आहे, it is facilitated by protein, and again here there is no any requirement of ATP, and this facilitated diffusion is very specific. म्हणजे सगळ्यांसाठी ही अवेलेबल नाही, नावच सांगतं facilitated diffusion. एक चांगलं उदाहरण सांगू की आपण समजा एखाद्या मोठ्या तीर्थक्षेत्राला गेलो, ठीक आहे, तर एक मोठी रांग असते. आपल्याकडे 2 चॉईस असतात, एक तर त्या रांगेमध्ये उभं राहायचं, नाही तर पैसे देऊन म्हणजे आपण थोडेफार दक्षिणा देऊन किंवा थोडेफार पास काढून आपण लवकर जाऊ शकतो. तर इथे सुद्धा तसंच आहे. फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणजे थोडी दक्षिणा देऊन किंवा पास काढून लवकर जाणे. पण सगळ्यांसाठी असते का? नाही. जे पैसे देतील त्यांना ती फॅसिलिटी मिळते. तर फॅसिलिटेड डिफ्युजनसुद्धा तसंच आहे. म्हणजे सगळ्यांसाठी हे डिफ्युजन नाही, स्पेसिफिक स्ट्रक्चरसाठी हे आहे. नॉट रिक्वायर्ड ATP, याच्यामध्ये एनर्जी लागत नाही. त्याच्यानंतर हे इट इज फॅसिलिटेड बाय प्रोटीन, म्हणजे प्रोटीन याला मदत करतात ट्रान्सपोर्टेशनसाठी. डिपेंड्स ऑन द सोल्युबिलिटी इन लिपिड्स नावाच्या मॉलिक्यूलसोबत कसे सोल्युबल होतात त्यानुसार ही फॅसिलिटेड डिफ्युजन होतं. आणि इट इज डिपेंड्स ऑन द साईज ऑफ द मॉलिक्यूल, सो दॅट वी कॉल्ड इट ॲज अ फॅसिलिटेड डिफ्युजन. नाव हिअर यू कॅन सी द स्ट्रक्चर ऑफ सेल मेम्ब्रेन इज गिवन. फॉस्फोलिपिड्स आहे, ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे, आणि बाहेरच्या साईडला इकडे मॉलिक्यूल्स आहे. ही मॉलिक्यूल्सची साईज तुम्ही बघा थोडी मोठी आहे, जे की फॉस्फोलिपिडमधून सुद्धा ट्रान्सपोर्ट केल्या जाऊ शकत नाही. म्हणजे फॉस्फोलिपिडला ते अडून बसतील किंवा अडकून बसतील. मग अशा वेळेला काय होईल, तर इथे जे ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे, हे ट्रान्सपोर्ट प्रोटीन या मॉलिक्यूल्सला जाण्यासाठी मदत करेल. सो दॅट इज नोन ॲज दी फॅसिलिटेड डिफ्युजन. जिथे मदत केल्या जाते, फॅसिलिटेट केल्या जातं, त्याला म्हणतात फॅसिलिटेड डिफ्युजन. आता बघा, हा मॉलिक्यूल होता, मॉलिक्यूल त्या ट्रान्सपोर्ट प्रोटीनवर अटॅच झाला, आणि ट्रान्सपोर्ट प्रोटीनला अटॅच झाल्यानंतर ते ट्रान्सपोर्ट प्रोटीन जे आहे ते ओपन होईल किंवा इट विल गिव्ज द फॅसिलिटी, अँड आफ्टर द फॅसिलिटी द मॉलिक्यूल विल गेट ट्रान्सपोर्टेड. सो अगेन हियर यू कॅन सी द मटेरियल गेट ट्रान्सपोर्टेड through the transport protein. So this is nothing but the facilitated type of transportation. Now here you can see this molecule is having the addition from the outer side to the inner side. Now the example of this is nothing but the porins. Porine is the example. Now types of facilitated diffusion. कुठले type आहे? Uniport, antiport and symport. These are the 3 types of the facilitated diffusion. Uniport मध्ये काय होतं, तर सपोज इथे असं कन्सिडर करू की द फर्स्ट A पोर्शन इज फॉर युनिपोर्ट डिफ्युजन. युनिपोर्टमध्ये काय होईल, तर मॉलिक्यूल A पासनं आतमधल्या साईडला मूव्ह होत आहे. सो इट इज इन अ वन डायरेक्शन, म्हणजे A हा आत जातो पण तो बाहेर येऊ शकत नाही. पण अँटीपोर्टमध्ये A मॉलिक्यूल आत गेला तर B मॉलिक्यूल बाहेर आला, म्हणजे एक आत गेला एक बाहेर आला. दॅट इज दी अँटीपोर्ट टाईप ऑफ डिफ्युजन. युनिपोर्टमध्ये फक्त एक साईड, अँटीपोर्टमध्ये एक आत एक बाहेर. सिम्पोर्टमध्ये दोन्ही आत गेले किंवा दोन्हीही बाहेर आले. सो इट इज द टाईप ऑफ फॅसिलिटेटेड डिफ्युजन. टाईप्स ऑफ फॅसिलिटेटेड डिफ्युजन आर ऑफ 3 टाईप्स: युनिपोर्ट डिफ्युजन, अँटीपोर्ट डिफ्युजन अँड सिम्पोर्ट डिफ्युजन. युनी म्हणजे एकाच डायरेक्शननी आत जाणार, बाहेर येणारच नाही. तर मॉलिक्यूल एकदा आत गेला तर तो बाहेर येणार नाही. अँटीपोर्ट म्हणजे काय, एक मॉलिक्यूल आत गेला A नावाचा तर त्याच वेळेला B नावाचा मॉलिक्यूल बाहेर आला. सो ॲट अ टाईम 2 मॉलिक्यूल्स विल
come inside and outside of that particular portion. सिम्पोर्टमध्ये दोन मॉलिक्यूल ए आणि बी वेगवेगळे आहेत. ए आणि बी मॉलिक्यूल एकाच वेळेला मेम्ब्रेन म्हणजे ट्रान्सपोर्ट प्रोटीनमधून आतमध्ये गेले. दॅट वी कॉल्ड इट ॲज अ सिम्पोर्ट प्रोटीन. So this is nothing but the facilitated diffusion, types of the diffusion. Okay, so here we stop. Again watch this video for 2 times to get a better understanding of the method, that is the transportation.